कृष्ण हरी, राधे राधे। आज श्री हनुमान जयंती आहे। तरी हनुमान जयंतीच्या या पावन संयोगानं 3 दिवस अगोदरपासून आम्ही पाण्याचा व अन्नाचा त्याग केलेला होता। आणि ते फक्त यासाठी की गोमाता आपल्याला कशी शक्ती प्रदान करतात। आणि या परिस्थितीत आपण अन्न जल नसतानासुद्धा 1, 2 किंवा 3 दिवस किंवा 4 दिवस कसं राहू शकतो, त्या गोमातांच्या शक्तीवरती आपल्याला करता येते। त्या गोमातांच्या शक्तीमुळे 30 तारीख, 31 तारीख, 1 तारीख आणि आज 2 तारीख बरोबर 3.5 दिवस आम्ही बिना पाणी पिता आणि अन्न न खाता आजपर्यंत आम्ही या ठिकाणी जिवंत आहोत। ते फक्त या गोमातांच्या आशीर्वादामुळे। आणि ही जी गोमाता आहे ही आम्हाला जंगलामध्ये सापडली होती, लहान अवस्थेत, अगदी छोट्या अवस्थेत। आणि त्यावेळी यांचे दुःख पुसण्यासाठी कोणी नव्हते, त्यामुळे आजही आम्ही यांचे दुःख आमच्या हाताने पुसतो। कारण यांचे दुःख पुसण्यातच आणि यांची सेवा करण्यातच खूप मोठी मानवता, मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने जरूर गोसेवा करावी। सर्व प्राण्यांची सेवा केलीच पाहिजे। त्याबरोबर गोसेवेचीही आपण थोडीफार आपल्यात जिद्द बाळगली पाहिजे, आपण बाळगण्याची परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजेत। त्या गोमातेच्या आधारे आज आपल्या घरी, आज आपल्या या मंदिरच्या ठिकाणी बरोबर त्या एकटीमुळे 9 गोवंशांची निर्मिती झालेली आहे। आणि त्याच्यामुळेच आम्हाला या गावात गोसेवा करण्याची संधी मिळालेली आहे। तरी प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या मनुष्याचं कर्तव्य आहे की जे निर्बोलक, म्हणजे ज्याला बोलता येत नाही अशा प्राण्यांची म्हणा, आम्ही ह्या आईला गाय किंवा जनावर म्हणू शकत नाही। तर ही आपली माता जशी आपली आई आहे, त्याच्यानंतर ही भूमाता जशी भूमी आहे, आणि त्याच्यानंतर ही तिसरी माता गोमाता आहे। तिला माता म्हणूनच आपण संबोधू शकतो। याशिवाय आम्ही जानवर किंवा गाय असं म्हणू शकत नाही। हे माझ्या पद्धतीनं मला वाटतं, ते मी तुमच्यासमोर मांडत आहे। कृपा करून मायबाप हो, तुमच्यात एखादी गाय बाळगण्याची शक्ती नसेल तर तुमच्याकडे फक्त 6 तास वेळ असेल दिवसाला, तर तुम्हाला, आणि थोडंसं डोंगराळ हिरवळ असेल तर तुम्हाला खूप काही याच्यासाठी करायची अशी आवश्यकता नाही। तर एक मनुष्य, एक गाय सहज पद्धतीने अगदी बाळगू शकतो। हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, माझी शेती नाही, काय नाही आहे, तरी पण मी डोंगरामध्ये चारवून आणून त्यांचं जीवन व्यापन करत आहे। तरी सर्व मंडळींनी गोमातांचं दर्शन घ्यायचं असेल तर अस्तुर्ते येथे गौराई हनुमान गणपती गोशाळा असे आम्ही गोशाळेचे नामकरण गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर केले होते। तेव्हा कुणाला भेट द्यायची असेल तर जरूर हनुमान मंदिरला या ठिकाणी येऊन भेट देऊन आपण गोसेवा करू शकता, गायांचे दर्शन घेऊ शकता। आणि आपण सर्वांना विनामूल्य गोमूत्र प्रदान करत आहोत। ज्यांना गोमूत्राची आवश्यकता आहे त्यांनी विनामूल्य आपल्या पूजेसाठी, कुणाला सेवनासाठी, कोणी रोगावरती पितात, कोणी अन्नधान्यावरती मारण्यासाठी गोमूत्र घेऊन जातात। किंवा ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी जरूर विनामूल्य या ठिकाणी येऊन घेऊन जावं आणि आमच्याकडून सेवा करून घ्यावी, हीच आपल्याच्यानी नम्र प्रार्थना। गाईचं वासरू गावलेलं, नंतर त्यांनी घरी आणले त्यांना, त्याच्या पोटामध्ये 50 किडे होते। तर त्याने डिटॉल घालून 3 महिने त्यांची सेवा करून, स्वच्छ करून, पुसून असं चांगलं त्यांची व्यवस्था केली। व्यवस्था केल्यानंतर ते गौरी म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं। गौरीच्या पोटानं गंगाहून जन्म एक दुसरी दिली। नंतर 2 बैल झाली। खूप त्यांच्या गावामध्ये आमच्या त्यांनी सेवा करत होते। आईची पण त्याची सेवा त्यांनी भरपूर केली होती। त्यांच्या आईच्या पायाला सुजली होती, भरलेला होता। तर त्यांनी आईची गाईच्या व्यवस्थाच्या अंतर्मनापासून देवापेक्षा व्यवस्थित तसं एकदम चांगलं केली त्यांनी। हरे कृष्णा, नमस्कार। बेळगाव भागातील सर्व गोभक्तांना, गोसेवकांना तसेच सर्वसामान्य जनतेला मी निमंत्रण करतो की आज आमच्या या गोशाळेच्या ठिकाणी, म्हणजेच या हनुमान मंदिरच्या ठिकाणी
आज हनुमान जयंतीनिमित्त कळकळीची विनंती. भारत देश भारतीय संविधानाच्या हिशोबाने चालतो. त्यासाठी भारतीय संविधानातील संपूर्ण ज्ञान आपल्याकडे असणे गरजेचे आहे. मित्रांनो, आज आपला भारत देश भारतीय दंड संविधानानुसार चाललेला आहे आणि त्याच्यात गोमातेचं संरक्षण करणं आणि गोमातेलासुद्धा काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यांचं जीवन जगणं आणि त्या जिवंत राहणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गोमातांचं जगणं अत्यंत आवश्यक आहे. तर कशासाठी? तर ज्या ठिकाणी गोमाता असते त्या ठिकाणी तिच्यातून असंख्य प्रमाणात पॉझिटिव्हिटी बाहेर पडत असते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण तिला बांधतो त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते. म्हणजे आता आमच्या उदाहरणावरून सांगायचं असेल तर कोरोना काळामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन तेलाचे डबे, तांदूळ, डाळ, मूग, त्याचबरोबर ज्या घरी पेशंट पडलेले होते त्या प्रत्येक पेशंटाला आम्ही भेटायला गेलो. या 8 गावातनं म्हणजे जवळजवळ उसगाव, मस्तुरते, विकिंगकेरा, कोनेवाडी, त्याच्यानंतर कल्लेओळ, सुळगा अशा बऱ्याच गावातनं आम्ही कोरोनामध्ये फिरत राहिलो. पण कोरोनानं आम्हाला स्पर्श केला नाही. एवढ्या प्रत्येक पेशंट आणि आम्ही औषधी कुठलं घेतलं नाही कोरोनामध्ये. मास्क तेवढाच आपण वापरला. ते फक्त ह्या गोमातेंच्या कृपेने आम्ही एवढी सेवा करू शकलो. त्यामुळे गोमाता ही तुमची रोग, त्यामुळे अचाट शक्ती तुमच्यामध्ये कोणतंही इंजेक्शन न लागता तुम्हाला तुमची प्राणशक्ती एवढी वाढते. तुम्ही फक्त नित्यसेवा केली पाहिजे. तुम्हाला आजार कधीही कुठला येणार नाही. 2017पासून आम्हाला आज बरोबर 2026 साल सुरू आहे. आम्ही आमच्या बॉडीला कधी इंजेक्शन लावलेलं नाही किंवा कधी गोळी आम्ही खाल्लेले नाही. फक्त या गोमातांच्या कृपेनं आम्हाला दररोज प्राणशक्ती मिळते. दररोज इम्युनिटी पॉवर आमच्या शरीरात येते. त्यांच्या गोमूत्राच्या शेणानं आम्हाला दररोज ताकद मिळत असते आणि त्या ताकदीवरती आम्ही एवढी सेवा सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही ह्या गायांची सेवा करतो. आणि असेच आपण थोडाफार आपला वेळ देऊन कुठेही गोमाता असे ना तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करा. ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना. गो रक्षती रक्षता, धर्मो रक्षती रक्षता ह्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर गायीला रक्षण दिलं तर गाय तुमचं रक्षण करेल. तुम्ही जर गायीची भक्ती केलात तर गाय तुमच्यावरती कृपा बरसावल्याविषयी राहणार नाही. कृपा बरसविल्याशिवाय राहणार नाही. हे 100% सत्य. तुमच्याकडे आम्ही काही मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून जर येऊन सेवा केली या ठिकाणी तर खूप मोठं सहभाग होईल. तुमच्या पैशापेक्षा तुमच्या या ठिकाणी येऊन तुम्ही सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का हिचा स्पर्श तुम्हाला होऊ शकतो. हिच्या पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला एक 5-10 मिनटं घालवता येतात आणि त्यामुळे काही जणांच्या काही मनोकामना असतात. तर गोमातेला जर तुम्ही काही वेळ तिच्यासमोर नामजप करून जर तुम्ही व्यवस्थितपणे तिची भावपूर्ण श्रद्धापूर्वक जर तुम्ही केला, जसं आता आम्ही 3 दिवस केली की अन्न त्याग 3 दिवस आणि पाण्याचा त्याग 3 दिवस कंटिन्यू आम्ही सलग अन्न पाणी घेतलेलं नाही. फक्त गोमातेच्या शक्तीवरती आणि विश्वासावर. मग तुम्हीसुद्धा असा विश्वास प्रदान करून तुम्हीसुद्धा ही तुमची इम्युनिटी पॉवर अशी 3च दिवस असं नाही, तुम्ही 11 दिवसापर्यंत जिवंत राहू शकता. ही आमची गॅरंटी आहे आणि आम्हीही करून दाखवू शकतो. आवडी आम्हाला विश्वास आहे गोमातेच्यावरती. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं नामस्मरण वाढवून भगवंताचं तुम्ही ज्या देवाची पूजा करता त्याचं नामस्मरण वाढवा आणि गोमातांना प्रणाम जिथे भेटेल गोमातेला प्रणाम करून हे गोमाते आम्हाला पॉझिटिव्हिटी दे, आम्हाला शक्ती दे, तिचं पवित्रता दे. एवढं मागून तुम्ही गायीची सेवा करू शकता. तुमच्या कृपेने जी गोमातांना खायला घालता येईल, जेवढं तुमच्याकडनं अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान जरूर करा. आम्ही दररोज दिवसाला आहे ना 2-2 किलो पशुखाद्य आम्ही यांना घालत असतो.